नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे पनीर टिक्का बिर्याणी। हो मंडळी, ह्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केली होती पनीर बिर्याणी, तर आजची रेसिपी आहे पनीर टिक्का बिर्याणी। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता मस्त या रेसिपीला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी इथे 4 चमचे हंकड म्हणजेच बांधलेले जे दही असतं ते घेतलेलं आहे, म्हणजे ते घट्ट असतं जेणेकरून ते पनीरला व्यवस्थितरित्या कोट होतं। एक मोठा चमचा भरून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कसुरी मेथी 1 चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, सोबतच 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे। सो मंडळी, हे घरगुती काश्मीरी लाल तिखट आहे, जेणेकरून म्हणून त्याचा रंग जरा वेगळा दिसत आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। सोबतच आपण ह्यामध्ये 1 चमचा जे आपलं घरचं रोजचं तेल असतं तेच घालायचं आहे। सरसोचं तेल असेल तर बेस्ट, नसेल तर काही हरकत नाही। आता आपण ह्यामध्ये 200 ग्राम पनीर मोठे मोठे क्यूब करून घालायचे आहे आणि हाताच्या साहाय्याने अशा रीतीने मिक्स करायचं आहे आणि हे मॅरिनेट होण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं आहे। पनीर मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण इथे तांदूळ शिजवून घेऊया। सो मंडळी, इथे काही मी खडे मसाले घालून पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहे, जेणेकरून नंतर बिर्याणी खाताना म्हणजेच पुलाव खाताना आपल्या दाताखाली हे खडे मसाले येणार नाहीत। मी ऑलरेडी 1 मोठी वाटी भरून तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा तास अगोदर। हा बासमती तांदूळ आहे। आता हा आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे मंडळी, जास्त ढवळायचा नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात कारण तो भिजवलेला असतो। हे पहा, अशा पद्धतीने फक्त तांदूळ तुटला म्हणजे समजायचं की आपला राईस शिजलेला आहे। आता आपण हा तांदूळ गाळून घेऊया आणि थंड होऊ देऊया। आता आपण पनीरची भाजी करण्यासाठी घेऊया। तर पनीरच्या भाजीसाठी इथे कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये मध्यम आकाराचे 4 कांदे पातळ लांब काप करून घेतलेले आहेत। कांदा शिजतोय तोपर्यंत आपण पनीर भाजून घेऊया, कारण कांद्याला थोडासा वेळ लागणार आहे। सो मंडळी, आपण आता पनीर भाजून घेऊया। तर पनीर भाजण्याकरिता इथे मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे। तूप ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता, काही हरकत नाही। अशा पद्धतीने पनीरचे पीसेस आपण भाजून घ्यायचे आहेत। आता ह्याचा जो उरलेला मसाला होता, म्हणजे जे मॅरिनेट करायला घेतलेलं दही होतं, त्यामध्ये आपण ह्या शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। फक्त मिक्स करायच्या आहेत, बाजूला ठेवायच्या आहेत। आता पनीर आलटी पलटी करत करत दही पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला, म्हणजेच पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, अगदी लालसर होईपर्यंत। जास्तही लालसर करायचे नाहीयेत, फक्त वर जे दहीचं कोटिंग आहे ते व्यवस्थितरित्या सुकलं गेलं की आपण ते काढून घ्यायचे आहेत। आलटी पलटी करत करत 4 ते 5 मिनिटात पनीर सुद्धा भाजून होईल। सतत आलटी पलटी करत राहायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे। सो मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असं पनीर भाजून झालेलं आहे। आता आपण हे पनीर काढून घेऊया आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये ज्या भाज्या आपण मॅरिनेट केलेल्या होत्या त्या फक्त सौते करून घ्यायच्या आहे, म्हणजे 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहे, जास्त परतायच्या नाहीत, नंतर त्या राईससोबत शिजल्याच जातील। थोडंसं तेल घालायचं आहे 1 चमचाभर आणि ह्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहे 1 मिनिटभर, म्हणजेच ह्याचं सुद्धा दही पूर्णपणे सुकेपर्यंत। जास्त काही वेळ लागणार नाही, कारण आपण ह्या भाज्या हाय फ्लेमवरच भाजत आहोत। हे पहा मंडळी, भाज्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। बघूया आता कांदा भाजला आहे की नाही। तर कांदा भाजून झालेला आहे, तर ह्यातील मी थोडासा कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे। आता ह्यामध्ये 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा कांद्यासोबत छानपैकी भाजून घ्यायची आहे। पुन्हा आपण ह्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि 1 मोठ्या टोमॅटोची ह्यामध्ये प्युरे करून आपण ह्यामध्ये घालायची आहे। तुम्हाला जर प्युरे करून नको असेल तर तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सो मंडळी, इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट सुद्धा घातलेला आहे। सो तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला होता, पण मी तुम्हाला सांगते, इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि ते सुद्धा त्यासोबत भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत।
आता आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून म्हणजे 1 ते 1.5 चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धनेपूड आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सो मसाले पहिले आपण पनीरमध्ये घातलेच होते, पण ह्यामध्ये थोडेसे कमी घालायचे आहे कारण ऑलरेडी पनीरमध्ये मसाले आहेत. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. अगदी थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे पहा, अगदी थोडंसं, जास्त घालायचं नाही आहे. छान अशी ग्रेव्ही तयार होईल अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण पाणी कमी घालण्याचं कारण असं की आपण ह्यामध्ये दही घालणार आहोत. तर इथे मी 150 ते 200 ग्राम दही घातलेलं आहे आणि ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सो मंडळी, तुम्ही जेव्हा पनीर टिक्काचं मॅरिनेशन करता त्यासोबत सुद्धा दही केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. तेच दही पुन्हा ह्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल. आता आपली ही छानपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये आपले जे भाजलेले पनीरचे पीसेस होते ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सो मंडळी, ही रेसिपी म्हणजे ही भाजी तुम्ही ॲज अ भाजी चपाती सुद्धा खाऊ शकता. खूप छान अशी अप्रतिम लागते. पनीर आणि भाज्या टाकून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनटं असंच शिजू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर मस्त अशी वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे. भाजीतच कोथिंबीर भरपूर अशी घालायची आहे. आणि आता आपण हे बिर्याणीची लेअर करायला घ्यायची आहे. तर बिर्याणीची लेअर करण्याआधी मंडळी आपण यातील अर्धी भाजी बाजूला काढून घ्यायची आहे, कारण आपण बिर्याणीच्या 2 लेअर्स करणार आहोत. सो मंडळी, तुम्ही कमी करणार असाल तर 1 लेअरमध्ये पुरेसे होते. तर अर्धी भाजी बाजूला काढून घेऊया. नंतर जो आपण शिजवलेला राईस होता त्याची 1 लेअर म्हणजेच खाली भाजीची लेअर, वरून राईसची लेअर. अजूनसुद्धा भात गरम आहे म्हणजे तांदूळ गरम आहे, तुम्ही बघू शकता. मी म्हटलं जसं की थोडासा मी कांदा बाजूला काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कांदा, कोथिंबीर आणि पुदिना. पुन्हा वरून अशा पद्धतीने बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे. मंडळी, खूप छान अशी मस्त चव येते. आता जी भाजी काढून घेतलेली होती त्याची लेअर, पुन्हा तांदूळाची लेअर म्हणजेच राईसची लेअर करून घ्यायची आहे. मी म्हटलं जसं की 2 लेअर करणार आहे. थोडासा कांदा उरला होता तो सुद्धा वरून मी घातलेला आहे. अगदी नसेल तर काही हरकत नाही, की बरिस्ता पाहिजेलच असं काही नाही. कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. आता आपण वरून 3 ते 4 चमचे तूप म्हणजे एक तुपाची लेअरच तयार करायची. तुपाने खूप अप्रतिम लागते पनीरची बिर्याणी मंडळी. आता मला स्मोकी फ्लेवर हा बिर्याणीमध्ये खूप आवडतो, म्हणून मी नेहमी स्मोकी फ्लेवर हा बिर्याणीला देतेच. अशा पद्धतीने वाटीमध्ये ठेवून घेते आणि आपण दम बिर्याणी करणार आहोत, म्हणून अशा पद्धतीने साईडला म्हणजेच गव्हाचे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्या कडा बनवून घेतलेल्या आहेत. तर इथे मी दालचिनीचा तुकडा भाजून घेतलेला आहे म्हणजे जाळून घेतलेला आहे. कोळसा वगैरे काही मिळत नाही, तो सुद्धा व्यवस्थितरित्या जळला नव्हता, पण छान असा स्मोकी फ्लेवर येतो इतक्याने सुद्धा. वरून छान असं टाईट झाकण लावायचं आहे. 10 ते 15 मिनटं मंद आचेवर अशी शिजू द्यायची आहे. नंतर तवा ठेवायचा, तो छानपैकी गरम म्हणजे हाय फ्लेमवरच ठेवायचा. नंतर त्यावर कढई ठेवायची म्हणजे जे भांड्यामध्ये बिर्याणी केलेली असते म्हणजेच पुलाव केलेला असतो तो त्यावर ठेवायचा. 5 मिनटं हाय फ्लेमवर आणि 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवर ही बिर्याणी शिजू द्यायची आहे. जितका जास्त वेळ तुम्ही तव्यावर बिर्याणी शिजवाल तितकी जास्त अप्रतिम चव येते. सो मंडळी, अवघ्या अर्ध्या तासानंतर म्हणजेच बिर्याणीची लेअर केल्यानंतर अर्ध्या तासाने बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते ह्याच्या लेअर्ससुद्धा किती छान अशा मस्त झालेल्या आहेत. हे पहा, अप्रतिमच. सो मंडळी, जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांनी ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा, त्यांना नक्कीच आवडेल. आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.